नाही असं असं मी स्वतः काही म्हणत नाही, पण हे माझ्याकडे आता कालचं दोषारोपपत्राचं कव्हरिंग लेटर आहे. त्याच्यात पोलिसांनी स्पष्टपणाने म्हटलं आहे की त्याला 5 वेळा समन्स करून बोलवण्यात आलेलं होतं तपासकामी. त्यांनी तपासकामी कुठलंही सहकार्य केलेलं नाही, हे लिहिलेलं आहे. तसंच पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये तो 5 वर्ष माझा पाठपुरावा करत होता, कुठल्या पद्धतीने ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यातले काही मी तुम्हाला दाखवते. आता शरद पवार साहेबांना शरदुद्दीन 2017 साली, 16पासून तो हे सगळं करतोय, 2017 साली त्यांनी हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी सगळं दाखवत नाही तुम्हाला, तो स्वतः लिहितो. म्हणजे माझा किती हेतू, म्हणजे मी कधी असं, तो स्वतः लिहितो की मी जितेंद्र आव्हाडांनी मला ब्लॉक केलं आहे, पण आपण दुसऱ्या माध्यमातनं त्यांना लक्ष करूया. म्हणजे त्याचा हेतू काय होता ह्याची कल्पना असेलच तुम्हाला. आणि हे छायाचित्र मी आजपर्यंत माझ्या हाताने दाखवलंच नव्हतं कोणाला. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या व्याख्येत बसतं? आणि हा प्रश्न मी नाही विचारत आहे, हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला, हे चित्र दाखवून, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या व्याख्येत हे चित्र बसतं. आणि तिथे चित्र बाजूला ठेवलं. आणि हे एवढे सगळे ट्विट्स आहेत त्यांचे. काय वाटेल ते लिहिलेत माझ्या पुरीबद्दल, माझ्या बायकोबद्दल, काय वाटेल ते त्या परिवाराकडनं. म्हणजे हे ज्यांचे परिवार आहेत नाही आजूबाजूचे लोक, म्हणजे तू सकाळी घराच्या बाहेर पड असं. म्हणजे तेव्हा दाभोळकर आणि ह्यांची हत्या झाली होती, त्याच्या वेळेस मला हे सगळं लिहिण्यात आलं होतं. ठीक आहे, ते 2.5 वर्ष आम्ही काहीच बोललो नव्हतो, पण आज पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये सगळं उघड केलेलं आहे. तर न्यायालयाचं काम करेल. पण प्राथमिकदृष्ट्या आता महाराष्ट्रासमोर हे तर सांगता आलं की त्यांनी काय केलं होतं, नाही तर आम्हाला बोलताच येत नव्हतं. आता पोलिसांनी पुरावा जप्त करून हे सगळं महाराष्ट्रासमोर आणलेलं आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात जी याचिका दाखल झाली होती तपासाविरोधात, त्याच्यामध्ये भाष्य करताना अतिशय गंभीर असं नोंदवलेले आहेत त्या म्हणजे त्या जजमेंटमध्ये. ते म्हणतात की द पेटिशनर has not approached this court with bona fide intention. The petitioner has not approached this court with bona fide intention. Bona fide म्हणजे स्वच्छ, निर्मळ, प्रामाणिक असे विविध अर्थ लावतात, पण त्याच्यातला अतिशय छोट्या ह्याच्यात की स्वच्छ आणि साफ हाताने, मनाने तो ह्या न्यायालयात आलेला नाही. तसेच आमच्या असे लक्षात आणून दिले आणि ते आम्ही मान्य करतो की न्यायालयापासून त्याने अनेक बाबी लपवून ठेवल्या. हे मी नाही म्हणत, हे उच्च न्यायालयाच्या पिटिशनमध्ये आहे, हे घ्या. आणि आमच्या नाही, जेव्हा वकिलांनी त्याचे सगळे ट्विट्स दाखवले तेव्हा त्यांनी सांगितलं की हे ट्विट्स हे सगळे तुम्ही कोर्टात दाखल करून घ्या, आणि नाराजी व्यक्त केली. ह्याच्यावरती अजून काय बोलणार? एक तर हेतू साफ नव्हता, आणि असं असताना पोलिसांवर देखील आरोप करणं हे कितपत योग्य आहे? आता मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही आहे. मला फक्त महाराष्ट्रापुढे हे सगळं आणायचं होतं. आम्ही आणलं नव्हतं. लोकांना असं भासवलं गेलं की मीच काहीतरी केलं, मीच काय. मग कधीही काहीही केलेलं नव्हतं. जो स्वतःच कबूल करतो की जितेंद्र आव्हाडांनी मला ब्लॉक केलं होतं, म्हणजे मी त्याचा अकाउंटच सगळे बंद करून टाकले होते माझ्या फोनवरती. माझा हेतू स्पष्ट होता, मी कधीही ट्रोलर्सच्या मागे लागत नाही. शरद पवारांना शरदुद्दीन म्हणणं इतकी त्यांची म्हणजे त्या माणसाची उंची आहे का हे तुम्हीच तपासा. किंवा कोणाला राष्ट्रद्रोही म्हणणे, कोणाला हिंदू विरुद्ध म्हणणे,
किंवा मला सांगणे की हे तुमचं पाठ आहे का, ते तुमचं पाठ आहे का. ठीक आहे, काय असतात ते सगळे हुशार आहेत, आम्ही सगळे बुद्धू आहोत. पुढची दिशा काय असेल? नाही, आता कसली दिशा काही नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की इतकं खोटं नाटं सांगून महाराष्ट्राला ची जी दिशाभूल करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये काही जणांनी मला मीडिया ट्रायलला सामोरे जावं लागलं, मला दोषीच ठरवलं, त्यांच्यासाठी हे सगळं मी देतो आहे. चूक काय आता ते न्यायालय ठरवतील. न्यायालयात आता दोन्ही खटले न्यायालयात आहेत, त्यामुळे न्यायालयात असलेल्या खटल्यावर काही बोलणं योग्य नाही. पण दोषारोपपत्रामध्ये जे पान आहे त्या पानामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आणि गंभीर आहे की तो गुन्ह्यात त्यांनी तपासकामी सहकार्यच केलं नाही, त्यांनी 5 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला. हे सगळं पुराव्यानिशी पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये चार्जशीटमध्ये दाखल केलेलं आहे. काही संघटना देखील त्याला असं की तो ज्या संघटनेत होता त्या संघटनेच्या समर्थकांनी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या अविनाश पवारनी या माणसाने माझ्या घराची रेकी केली होती आणि मला रेकी तेव्हाच करतात जेव्हा माणसाला ठार मारायचं असतं. अविनाश पवार नावाचा तो माणूस होता. तो माणूस आजही अर्थरोड कस्टडीमध्ये बंद आहे. म्हणजे आता याला झाली जवळजवळ 5-1 वर्ष झाली. हे सगळं आम्ही स्वीकारूनच काम करतो, त्याबद्दल काही नाही. पण म्हणजे अतिशय खोटा बुरखा पांघरून मला खूपच माझी छळ झाला, असं झालं तसं. असं आहे की त्या मित्र परिवाराबद्दल, माझ्या पोरीबद्दल तुम्हाला दाखवलं ना, मी महाराष्ट्राला सांगू पण शकत नाही की माझ्या पोरीबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल काय लिहिलं. आता नशीब कायदे कडक केलेत की म्हणजे आता की कोणाबद्दल लिहिलं की अटक होते, 5-5 दिवस जेलमध्ये बसतात. तर याला आजही अटक होऊ शकते आणि 5 दिवस जेलमध्ये बसू शकतो, कारण काय इतकं घाणेरडं लिहिलेलं आहे. निव्वळ आम्ही सोचतो, आम्ही काही जास्त लक्ष देत नाही, हा आमचा गुन्हा आहे. 5 वर्ष हा सगळा प्रकार समाज माध्यमावरती महाराष्ट्रामध्ये कितपत घातकी प्रवृत्ती कुठली नाही, असं की हे अशा पद्धतीने काय करायचं, हा माझा साधा प्रश्न आहे. टीका विधायक पद्धतीने करा ना. त्या आई बहिणीवरनं शिव्यास देऊन, असं काहीतरी घाणेरडं बोलून, ते ठीक आहे ना, मी टीका केली, तुम्हीही माझ्यावर टीका करा, कुठलाही आक्षेप असण्याचं कारण नाही. टीका ही सकारात्मक असावी. कोणाच्या व्यंगाबद्दल, कोणाच्या रंगाबद्दल, कोणाच्या जातीबद्दल, कोणाच्या आयडिओलॉजीबद्दल माझी एक विचारसरणी आहे. तुमच्या विचारसरणीचा मी सन्मान करतो, तसंच माझ्या विचारसरणीचा तुम्ही सन्मान करा. त्याच्यात शिवीगाळी, आईला शिवी देणे, बापाबद्दल बोलणे, खानदानाला शिव्या देणे, बायकोबद्दल घाणेरडं बोलणं, मुलीबद्दल घाणेरडं बोलणं, हे कुठल्या सामाजिक माध्यमांच्या वास्तवात बसतं? एवढाच फक्त प्रश्न आहे. सर, या 5 वर्षात आपल्याला किती मानसिक त्रास झाला? आता हा मानसिक त्रासला परिमाण नाही ना, मेजरमेंट नाही आहे. असं आहे की आपली कुठलीही चुकी नसताना जेव्हा आपल्याला घेरण्यात येतं तेव्हा माणूस आहे, त्याला वाईट वाटेल ना. हे त्यांनी 5 वर्ष जो त्रास दिला तो महाराष्ट्राला कधी कळलाच नाही, कोणी सांगितलंच नाही. नशीब, मी आभार मानतो पोलिसांचे की त्यांनी तपास करून हे तरी समोर आणलं की ह्या 5 वर्ष हेच करत होता म्हणून. म्हणजे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही आम्हाला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही आम्हाला. त्यांनी आमच्याबद्दल वाटेल ते लिहावं आणि प्लस कांगावा करावं की मी मला मी अरे बाबा, तू काय लिहिलंस? 5 वर्ष काय माझा संबंध होता? आणि मी कुठलं ट्विट त्याच्या विरोधात केलं असं एक ट्विट पण नाही आहे कुठे. मी त्याला ब्लॉक केला आहे. ब्लॉक केलेला असताना तो वेगवेगळ्या माध्यमांना खोट्या नावाने जर आला तर काय, म्हणजे काय याला काय अर्थ, काय समजायचं? आणि हे मी नाही बोलत ना, हे ट्विट्स बोलत आहेत. हे तर त्याचंच नाव आहे ना, शरदुद्दीन. आणि हे नाव कोणाचं आहे? माझं आहे. 12/7/18 जितेंद्र आव्हाडांनी मला ब्लॉक केलंय, हे माझं आहे. आणि काय लिहितो?
की आपण दुसऱ्या माध्यमातून त्यांच्या आता मागे लागूया, लक्ष करूया. काय हे कुठल्या व्याख्यात बसतं? हे जेव्हा माझ्या पोरीने बघितलं असेल, माझ्या बायकोनी बघितलं असेल, माझ्या फॅमिलीने बघितलं असेल, त्यांना काय वाटलं असेल? आणि हे त्याला तो म्हणणार की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुठल्या व्याख्येत बसतंय? आणि हे पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांनी काय म्हटलंय? आक्षेपार्ह फोटो, मजकूर, ट्विट्स त्याच्याकडनं बरामद करण्यात आले. थोडक्यात हकीकत, आरोपी याने फेसबुक अकाउंटवर माननीय जितेंद्र आव्हाड यांचे एडिट केलेले अर्धनग्न अवस्थेतील अश्लील फोटो, हे माझं म्हणणं आहे का? हे बघा, इथे पोलिसांनी दिलेलं आहे. हे मी म्हणतोय का? मी काहीच बोललो नव्हतो ना 2.5 वर्ष 3 वर्ष झाले गोष्टीला. आज मी पहिल्यांदा बोलतोय. आजच कुठल्या तरी एका नेत्याबद्दल बोलल्याबद्दल एका महिलेला अटक करण्यात आली आणि 15 तारखेपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इतक्यात तातडीने कारवाई आता पोलीस करतायत. दुर्दैवाने आमच्या वेळेस कारवाईच झाल्या नाही. आत्ता सुद्धा राहुल पाटील नावाच्या माणसाने अतिशय घाणेरडं माझ्याबद्दल लिहिलंय. काल कोणाला तक्रार करायची? कारण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आमच्या वेळेस आरोपी सापडत नाहीत. आमच्या वेळेस फेसबुक डिलीट करून टाकलं जातं, ते शोधता येत नाही. फोन फेकून दिले जातात, मग फोन सापडत नाहीत. अशी अनेक कारणं पुढे येतात. आम्ही कंप्लेंट केली की मी सांगतो 100% राहुल पाटील हा पोलिसांना मिळणारच नाही. त्यामुळे आम्ही तक्रार कधी कोणाकडे करायची? तपास यंत्रणा सोयीने वागतात असं वाटतं? मला तपास यंत्रणेबद्दल काही बोलायचंच नाही. मी त्यांचा आभारी आहे मनापासून. माझ्या कुटुंबियांतर्फे हात जोडून त्यांचे आभार मानतोय की कमीत कमी हे सत्य त्यांनी समोर आणलं की ह्याच्यात झालं काय होतं. हे इतकं स्वच्छ सत्य त्यांनी समोर आणलं की अर्धनग्न अवस्थेतील अश्लील फोटो अपलोड केला. ह्याच्यावरनं तर कळेल तपास कामी सहकार्य केलं नाही. ह्याच्यातनं तर स्वच्छ होईल. आणि अनेक फेसबुक म्हणजे त्याच्या अकाउंटवरनं अनेक काही गोष्टी मिळाल्या. त्या काय मिळाल्या ते चार्जशीटमध्ये आहे. त्याच्यात खोलात मला जायचं नाही. मला कुठल्याच खोलात जायचं नाही आहे. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. मला तेही बोलायचं नाही. पण माझ्या ट्विट्स, माझ्याबद्दल केलेल्या सगळ्या ट्विट्स पोलिसांनी रेकॉर्डवर आणल्या, याच्याबद्दल मी मनापासून पोलिसांचा आभारी आहे. एक वेगळा प्रश्न आहे. वेदांत प्रोजेक्ट संदर्भात तुम्ही ट्विट केलेला आहे. असं आहे की गुजरातला महाराष्ट्र घाण ठेवू नका एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काय मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्याच्यात सगळं चालू ना की महाराष्ट्रात उद्योगधंदे आले. जेव्हा महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली, ती कधी झाली तर ती 60च्या दशकानंतर झाली. जेव्हा वागळे इस्टेट निर्माण झाली, ठाण्या बेलापूर पट्टी निर्माण झाली. इथे सुद्धा जिथे तुम्ही उभे आहात इथेही वोल्टास नावाची कंपनी होती. तेव्हा जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्या काळ तत्कालीन काँग्रेसचे मंत्री होते. त्यांनी बेलापूर पट्टी स्थापन केली, त्यांनी वागळे इस्टेट स्थापन केली, त्यांनी कल्याणला MIDC केली, अंबरनाथला नॅशनल रेयॉन, सेंच्युरी रेयॉन आणलं. अशा विविध कंपन्या ठाणे जिल्ह्यातच होत्या ना. जेव्हा औद्योगिकीकरण होतं तेव्हा 100% नोकऱ्या मिळतात. महाराष्ट्रामधनं देशभरातनं लोक का आली?
तर पोटापाण्याचा प्रश्न मिळेल, घरी पैसे पाठवता येतील, आपल्याला गावी उपाशी मरावं लागतंय, आपल्या घरच्यांना आधार द्यायचा असेल तर हजारो मैलावरनं किलोमीटरवरनं लोक महाराष्ट्रात आले ना. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की ह्या मातीने कायम देशभरातल्या लोकांचं पोट भरलं. ही ह्या मातीची महानता आहे. आता जर आपल्याकडे येणारे प्रकल्प आणि हजारो मराठी तरुण बेकार आहेत, हजारो मराठी तरुणांना जर नोकऱ्या मिळणार असतील तर ते प्रकल्प आपण असे धरून ठेवले पाहिजेत. ते जाऊ देता कामच नाही. आज मला वाचून आनंद झाला की BMW नावाची कंपनी येते आणि कुठेतरी महाराष्ट्रातच ते प्लॅन्ट टाकतायत. मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर चाकण प्रांतामध्ये सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या. लोकांना तिथे कामं मिळाली. अनेक जणांनी त्यांना छोटे छोटे जे भाग लागतात त्याच्या कंपन्या टाकल्या. तिथे लेबर सप्लायची कामं मिळाली. म्हणजे अनेक उद्योग त्या ठिकाणी आले. आज तुम्ही तिथे बघा ना, लोकांची घरं जाऊन बघा, तिथल्या लोकांची बदललेली आर्थिक स्थिती जाऊन बघा. हे महाराष्ट्रात घडावं एवढंच आमचं म्हणणं आहे. साहेब, 39,000 करोडचं अनुदान महाविकास आघाडी देत होती. गुजरात सरकारने 29,000 करोडचं अनुदान दिलं. 10,000 कोटीचा लॉस घेऊन सुद्धा वेदांता गुजरातकडे कसं करतो? ते मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात. मी छोटा कार्यकर्ता आहे तेव्हा मला एवढं काय माहीत नाही ते कसं काय. मला एवढंच माहिती आहे की महाराष्ट्राचं नुकसान झालं. नरेंद्र मोदी यांच्याशी मला ते काय माहीत नाही. मला वैयक्तिक गोष्टी माहीत नसतात लोकांच्या. नाही, मी नाही असं ट्विट केलं. मी ट्विट काय केलं ते वाचून दाखवू. मी असं लिहिलंय, तुम्हाला शिवरायांची आण ठेवू नका, महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान गहाण, असं म्हटलं. त्याच्यापुढे अजून म्हटलेलं आहे. हे शॉर्टमध्ये एवढंच आहे की महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान गहाण ठेवू नका, झुकू देऊ नका महाराष्ट्राची मान, आणि करा या मातीचा सन्मान, असं काहीतरी मी केलं. कोण गेला नहीं, देखो उसके बारे में मुझे कुछ भी बात नहीं करनी है. मैंने आपके सामने सिर्फ चार्जशीट में जो पुलिस ने लिखा था वही बात सामने लाया हूँ. पुलिस ने लिखा है कि उसने कभी भी पुलिस के कार्य में, तपास कार्य में, इन्वेस्टिगेशन में साथ नहीं दिया. लगातार 5 साल से वो कई लोगों के पीछे लगा था, उसमें से मैं एक था. जो तस्वीर उसने चढ़ाई थी, ये एक तस्वीर है 2017 की है. 2018 में वो खुद लिखता है कि जितेंद्र आव्हाड ने मुझे ब्लॉक कर दिया है, और ये तो फेसबुक पे डालता है. जिसको हम अभिव्यक्ति स्वतंत्रता कहते हैं, ये उसके कौन से परिभाषा में बैठता है अभिव्यक्ति स्वतंत्रता के. वो उच्च न्यायालय में भी गया था. उच्च न्यायालय में भी अपने जजमेंट में लिखा कि ये साफ और स्वच्छ हेतु से न्यायालय में नहीं आया था और इसने बहुत सारी चीज़ें दबा के रखी है. 5 साल वो मुझे घेरता रहा, मुझे गाली देता रहा, मुझको जो भी है. तब हमारा अभिव्यक्ति स्वतंत्र नहीं है क्या? कोई भी आके हम पे हमला करे, हम चुप रहते हैं. कल भी कोई राहुल पाटिल नाम का आदमी कुछ भी अनाप शनाप बक के गया है, क्या करें हम? जब हम कुछ बोलते तो फेसबुक अकाउंट नहीं मिलता है,
ट्विटर अकाउंट साफ हो जाता है, फोन फेंक दिया जाता है। बोले तो किसको बोले? कहीं पे जो तपास यंत्रणा जो है जो नहीं, मैं पहली चीज़ कहता हूँ कि मैं मेरी ओर से पुलिस का शुक्रिया अदा करता हूँ कि कम से कम 2 साल के बाद उन्होंने ये सामने लाया कि वो 5 साल से मुझे तकलीफ दे रहा था, और ये विद प्रूफ लाया उन्होंने। क्योंकि फेसबुक अकाउंट और ये डिलीट नहीं होता, उसने क्या किया मुझे पता नहीं, पर कम से कम पुलिस की खोज में ये तो निकला है। और बहुत सारी चीज़ें थी लेकिन वो नहीं मिली। सर, इस दौरान जो महाशक्ति आपके पीछे लगातार आपको टारगेट करने की क्या करना चाहिए? कितनी तकलीफ हुई आपको और आपके फैमिली को इस पूरे? ऐसा है कि उसका कोई पैरामीटर नहीं है, कोई फुटपट्टी से गिना नहीं जा सकता ना। जब ये नंगी तस्वीर मेरे बेटी के मोबाइल पे आई होगी, मेरे बेटी के सहेलियों के दोस्तों के पास गई होगी, तो मेरा छोड़ दो, हम तो राजनीति में हैं, 1 खाते 2 खाते हैं तो भी चुप बैठना पड़ता है। लेकिन वो बच्ची जब ये देखी तो उसको क्या उसने सोचा होगा। और फिर सिर्फ दुनिया के सामने मैं गरीब हूं, मैं दोषी नहीं हूं, ये कहकर सहानुभूति मिलाना। लेकिन उसके पहले मैंने क्या किया था ये नहीं बताना। और यही उच्च न्यायालय ने उसको पूछा जब अपना निकाल दिया तो, कि ये सब बातें जो ट्वीट्स है जो लगातार वो कर रहा था, वो बातें उसने उच्च न्यायालय से छुपा के रखी। उच्च न्यायालय ने कहा, और उच्च न्यायालय ने ये स्वच्छ सवाल ये लिखा कि ये स्वच्छ और साफ हेतु से उच्च न्यायालय में याचिका उसने नहीं की थी। यानी उसके चारित्र्य के ऊपर ही शंका उच्च न्यायालय ने प्रदर्शित की ना। सर, हाल ही में ऐसे कई बहुत सारे नेताओं के ऊपर सोशल मीडिया पर नहीं, मैं तो बहुत कम बार नीचे जाता। मेरा जो क्या बोलते हैं उसको रिप्लाई बॉक्स तो मैं देखता ही नहीं हूँ। ये गाली देने का जो ये है, गाली तो मैं, अगर महाराष्ट्र में कोई बोले गाली दे सकता है क्या, तो मेरे सामने कोई भी भिड़ जाए, पर हम लोग नहीं देते ना। हम समाज माध्यम पे अपनी भूमिका रखते हैं। अगर कोई माँ बहन के ऊपर से गाली देता है तो मैं उनको जवाब भी नहीं देता हूँ, मैं ब्लॉक कर डालता हूँ। मेरी आदत है, मैं जो भी मेरे को गाली देता है, मेरे विरोध में जो भी लिखता है उसको ब्लॉक ही कर देता हूँ। फिर खोटा अकाउंट तैयार करने का, मेरे ही नाम का अकाउंट तैयार करके फिर पोस्ट करने का, ये चलते रहता है। उसको कुछ अभी ये समाज माध्यम का ये सब हल्ला स्वीकार करने की मानसिकता रखो। आप अपने रिप्लाई बॉक्स में जाओ ही मत, क्योंकि लोगों को 2-2 लाख तनख्वाह मिलती है सिर्फ गालियां देने के लिए। तो अगर मेरे को गालियां देने से उनका घर परिवार चलता है तो मैं खुश हूं। हाल ही में एक नेता की मिसेस के ऊपर जो है वो नहीं होना चाहिए, किसी के भी पत्नी के ऊपर इतनी गंभीरता से बात करना, गालियां देना, ये किसी भी महाराष्ट्र के लड़के लड़की को शोभा नहीं देता है। औरत का सम्मान करना ही चाहिए, वो किसी की भी औरत हो। ये बराबर नहीं है, ये गलत है, और मैं पहले दिन से इसका विरोध कर रहा हूं। तुम मेरे दुश्मन हो ना, तुम मेरे से झगड़ा करो, मेरे विचारधारा से दुश्मन हो ना, मेरे से बात करो, लेकिन तुम्हारा भी सम्मान मैं करूंगा, मेरा भी सम्मान तुम करो। पर लेकिन मेरा और तुम्हारा नहीं जमता है विचारधारा से, इसलिए मेरे पत्नी को घेरना, मेरी बच्ची को बोलना, ये गलत है। और फिर सहनशीलता की भी मर्यादा होती है।